नमस्कार मित्र आता आपण निसर्गाच्या सानिध्यात आलो आहोत. निसर्गाचं नेचर रूप पाहण्यासाठी माझ्या बाजूला विहीर दिसत आहे. आता पाऊस थांबल्यामुळं विहिरीचं पाणी बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे आणि विहिरीच्या संपूर्ण बाजूनं शेती आहे. इकडे मका आहे, पाठीमागं माझ्या तूर आहे, तर तुरीच्या पलीकडे कापूस आहे आणि सकाळ सकाळ असल्यामुळे खूप कवळं ऊन पण आहे आणि खूप मजा येते ऊन घेण्यासाठी. आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच एक नेचर पाहतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीच्या शेंगा खाणार आहोत. तर तुरीच्या शेंगा खूप छान आहेत आणि सकाळी तुरीच्या शेंगा खाण्यासाठी खूप मजा असते. नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि माझ्या पुण्यातील खास दोस्तांसाठी हा रानमेवा आहे. आपण तुरीच्या रानामध्ये रानमेवा खाण्यासाठी आलो आहोत. आता हे तुरीचं प्रत्येक झाड जर पाहिलं तर माझ्या डोक्याच्याही वरती म्हणजे ऑलमोस्ट 6.5 फूट वगैरे आहे आणि त्याला शेंगा तुम्ही गुच्छ बघताय. खूप साऱ्या शेंगा आहेत तुरीच्या शेंगा आणि त्या तुरीच्या शेंगा खाण्याची एक वेगळी मजा असते, जी की तुम्ही अशाही खाऊ शकता आणि शिजूनही खाऊ शकता. शिजलेल्या शेंगांमध्ये मीठ वगैरे टाकून जर खाल्लं तर अतिउत्तम अशा शेंगा लागतात. या शेंगांमध्ये असं हे असते बघा बी, तर ते आपण खायचं असतं. ग्रीन खूप छान असतं आणि हेल्थसाठी पण खूप छान असतं. असं म्हणतात की त्याने पित्त होतं. ॲक्च्युली ह्या तुरीच्या शेंगांना पित्त होत नाही, तर डाळीने वगैरे पित्त होतं. पण ह्या मस्त शेंगा आहेत खूप गोड आहेत शेंगा, चव पण टेस्टी आहे आणि अतिउत्तम हे क्षेत्र आहे पूर्ण. हे शेतकऱ्यांनी एकदम छान पिकवलेलं आहे. मी वर्षातनं असं येतोच शेतांमध्ये आनंद घेण्यासाठी निसर्गाचा. आणि ह्या तुरीच्या बागेनंतर आपण खास एक चिंचाचं झाड पलीकडे आणि मग बोरीचा असं दोघांचा एक व्हिडिओ पाहणार आहोत खूप छानमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आता आपण थेट तुरीच्या बागेतून चिंचाच्या झाडाकडे आलो आहोत. जे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती हे चिंचाचं झाड असतं. चिंचाचं जेव्हा आपण चिंच खातो तेव्हा आपल्याला खूप गोड लागतं, गोड आणि आंबट अशी त्या चिंचाची चव असते. दुपारी खाण्यास खास मजा असते चिंचाची. चिंचा दुपारी नेहमी खाव्यात, खूप छान असतात. आपण चिंचा बघूयात कसल्या जबरदस्त चिंचा आहेत, हे तुम्ही पाहू शकता. चिंचा आहेत, ह्या सगळ्या चिंचा आहेत आणि खूप गोड आहेत. आपण एक तोडून पाहूयात. ही चिंच आहे आणि खूप मस्त असते खायला. ती अजून पूर्ण पकलेली नाही आहे, पिकल्यानंतर अजून छान लागते. थोडीशी आतमध्ये ग्रीन आहे, तर ती अशी पण चिंच बऱ्याच लोकांना आवडते. आंबट गोड आहे आणि खूप मजा येते खायला. एक नंबर अशी चिंच आहे. शेवटपर्यंत चिंच दिसत आपली चिंचा खूप साऱ्या चिंचा आणि गावरान चिंच ही खूप मस्त आहे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला एक चॅलेंज आहे. आता आपण ज्या शेतात आहोत ते तुम्ही शेत ओळखा बरं. आपण पाहूया तुम्ही ओळखता का. मी 3 सेकंद सांगतो, तुम्ही 3 सेकंदामध्ये ओळखा. 1 2 and 3. तुम्हाला खास जवळून दाखवतो. हे पानं कशाचे आहेत तुम्ही पाहू शकता. खरं तर कुणीच गेस करू शकणार नाहीये असं ह्या क्षणाला तरी. आता मीच तुम्हाला सांगणार आहे. आपण हे जे क्षेत्र आहे हे संपूर्ण त्या कडीपासून तर ह्या कडीपर्यंत बटाट्याचं क्षेत्र आहे. तर बटाटे हे जे फळ आहे जुन्या काळातलं कंदमूळ म्हटलं तरी चालेल आणि ते जमिनीच्या खाली म्हणजे मातीच्या खाली असतं आणि त्याचं जे पाला असतो तो वरती असतो. तर इथे ऑलरेडी काढलेला आहे बटाटे. हे असे बटाटे आलेले आहेत छान तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला प्रॅक्टिकली पण मी बटाटे काढून दाखवतो झाड. हे पाहू शकता. हे बघा आता गंमत तसं नको. हे बघ, हे आता तुम्ही पाहू शकता. मुळात हळूहळू बटाटे आता जादू होत आहे. जमिनीतून जादू होत आहे. एक होय खाली काढा लागले. खाली आता ऍक्च्युली तसे उकर काढायला लागतात बटाटे. उकरल्यानंतर तुम्हाला पाहू शकता असे मातीत बटाटे असतात. हे त्याचे तुम्ही पाहू शकता. हे बघा हे बघा जादू, ये जादू है. बढ़िया है बटाटे, एकदम अच्छे है. अभी ये हम इसकी मस्त दोपहर को इसकी सब्जी बनाएंगे. मस्त चांगली रस्स्याची भाजी बनवणार आहोत आणि ती खाणार आहोत. खूप छान असतात बटाटे खायला. ज्याला जास्त शुगर वगैरे असते किंवा ज्याला फॅट कमी करायचे असते त्याने बटाटे खाऊ नये. धन्यवाद मित्रांनो. वाव, आता आपण हे संपूर्ण बटाट्याचं क्षेत्र पाहिले आणि चालता मला एक बोरीचं झाड दिसेल. हे बोराचं झाड आहे. बोराच्या खाली पाहिलं तर खूप सारा सडा आहे बोरांचा आणि हे बोरं दुपारी नंतर खूप छान लागतात खायला. चिंचेनंतरचं हे सगळ्यात छान आणि आंबट गोड तुरट अशी चवदार हे बोराचं झाड आहे. आणि मस्त आता थोडंसं कवळं ऊन पण आहे. आता आपण बोराचं आम्ही आमच्या लहानपणीचा किस्सा आठवतो.
बोराच्या जवळपास कुठे दगड पाहिजे, मला दगड भेटला आहे. तर तुम्हाला वाटेल की गोळा आहे, गोळा फेकून असं काही नाही आहे. आता ह्या गोळ्याने म्हणजे हा दगड ॲक्च्युली ह्याने आपण बोरं पाडणार आहोत. लहानपणी आम्ही असंच बोरं पाडायचो. तुम्हाला वाटतं गोळा फेकतो, गोळा नाही तर पाहू शकतो मी आता. हे पाहू शकतात बोरांचा सडा, बोरांचा सडा पडलेला आहे. ह्याच दगडाने आपण बोरं पाडलेले आहेत. खूप सारे बोरं, कच्ची पक्की बोरं आहेत. अजून आपण एक चान्स घेऊयात बोरं पाडण्यासाठी. थोडासा दगड हा थोडा जास्त आहे, व्हिडिओसाठी थोडासा मोठा पाहिजे, छोटा पाहिजे खरं तर. परत एकदा, हा हा हा, क्या बात है, हे जबरदस्त. आता बोरं खाऊयात आपण, एखादं बोरं वेचून पाहूयात. छानपैकी बोरं आहेत. हे पाहू शकता लाल लाल बोरं आहेत. हे तुम्ही पाहू शकता अशी छान छान बोरं आहेत. आणि हे लाल बोरं खाण्याची खूप मजा असते वेगळी. हे पाहू शकता खूप सारे बोरं आहेत. हे पाहू शकता लाल, ग्रीन, पिवळे. वाव, आता तुम्हाला चव पण छान लागेल. हा हा हा, खूपच मस्त. अप्रतिम, एक नंबर. व्हिडिओ सह आमचे खेडकर बादशाहसाहेब आमच्या व्हिडिओचं शूटिंग करतायत आणि प्रसारण ते देखील करणार आहोत. आपण त्यांना धन्यवाद देऊयात. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू.